Friends, from childhood to till this age, we hear the words like desire, dream, vision, skill, will. What is the importance of this word in our life? आपण लहानपणापासून आजपर्यंत असे अनेक शब्द ऐकतो की जसे स्वप्न, काय स्वप्न आहे तुझे, काय इच्छा आहे तुझी, काय दूरदृष्टी असायला पाहिजे, तुझ्यामध्ये कुठलंच कौशल्य आहे, तुझ्यामध्ये काय इच्छाशक्ती आहे, असे शब्द आपण लहानपणापासून ऐकत असतो. आज खऱ्या अर्थानं त्या शब्दाचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे हे आपण या चॅप्टरच्या माध्यमातून पाहणार आहोत. इयत्ता 10वी वर्गातील युनिट नंबर 1मधील नाव बी स्मार्ट, याला आपण मराठीमध्ये यशवंत व्हा किंवा यशस्वी बना असं आपण म्हणू. नाव फ्रेंड्स, आय विल रीड द लाईन्स and parallelly I will explain these lines in Marathi also. I will explain the difficult words in Marathi as well as in English also. So let us begin. Champions aren't made in gym. क्रीडा क्षेत्रामध्ये जे विजेते असतात ते विजेते हे जिममध्ये म्हणजे व्यायामशाळेमध्ये तयार होत नाहीत. Champions are made from something they have deep inside them. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. या विजेत्यांच्या मनामध्ये खोलवर काही गोष्टी रुजलेल्या असतात, त्या म्हणजे डिझायर, त्यांची इच्छा, स्वप्न जे उघड्या डोळ्याने ते बघत असतात, विजन त्यांच्याकडे दूरदृष्टी असते कशाविषयीची, तर ह्या तिन्ही गोष्टीच्या माध्यमातून ते यश संपादन करत असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्याकडं या 3 गोष्टीबरोबरच आणखीन 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. यश संपादन करायचं असेल तर माणसाकडं सगळ्यात गोष्टी असतातच, परंतु त्याबरोबर स्किल आणि विल असायला पाहिजे, म्हणजे कौशल्य आणि ती प्राप्त करण्यासाठीची इच्छाशक्ती. या 2 गोष्टी आपल्याला मनामध्ये प्रबळ करून ठेवाव्या लागतात. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. आणि चॅम्पियन्स असं सांगतात की तुमच्याकडं स्किल असेल परंतु तुमच्याकडं जर विल नसेल, म्हणजे ते प्राप्त करण्याची इच्छाशक्ती जर तुमच्याकडे नसेल तर स्किल असून काही फायदा नाही. म्हणजे स्किलपेक्षाही जास्त मजबूत तुमची इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रीव इन द सेम मॅनर. जे यशस्वी व्यक्तिमत्व आहेत, थ्रीव म्हणजे प्रॉस्पर असं त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे, आणि मराठीमध्ये भरभराटीस येणे किंवा त्या व्यक्तीचा, त्या व्यवसायाचा उत्कर्ष होणे, वाढ होणे असं त्याला आपण म्हणतो. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रीव इन द सेम मॅनर. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यामुळं स्किल, विल, डिझायर, ड्रीम अँड विजन याच्यामुळंच जे व्यावसायिक खेळाडू आहेत हे यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. मानव जन्माला आला तेव्हापासून त्याच्याकडं उपजत अशी बुद्धी कौशल्य आहे जे इतर कुठल्या प्राण्यांमध्ये नाही आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जर आपण हे उपजत बुद्धी कौशल्य जर योग्य पद्धतीने जर वापरलं, आपल्या आयुष्याचं गोल म्हणजे ध्येय जर आपण ठरवलं, तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्या आयुष्यामध्ये यश हे सहज आपण प्राप्त करू शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जर आपण आपलं भविष्य, आपला गोल ठरवला नाही किंवा गोल फक्त ठरवला आणि त्याच्यावर कुठलीच कृती केली नाही, तर आपल्याला यश संपादन करता येणार नाही. सेकंड पॅरेग्राफ. सेटिंग गोल हॅज 2 व्हॅल्युएबल असेट्स. गोल कशाला म्हणायचं आणि ते ठरवण्यासाठी काय करावं लागतात, तर गोल ठरवण्याच्या 2 मौल्यवान पैलू आपल्याला बघायचे आहेत. पहिलं आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी.
तुमच्याकडे कल्पकता असणं गरजेचं आहे. ओरिजिनॅलिटी, कल्पकता. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि ज्या मार्गाने तुम्ही जाणार आहे तो मार्ग प्रकाशमान करून तुम्हाला मैलाचा दगड होता आलं पाहिजे. असे 2 गोष्टी तुमच्या गोल ठरवताना तुम्ही डोळ्यासमोर ठेवायला पाहिजेत. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ॲट द हेल्म ऑफ लाईफ. सूत्र हाती घेणे. ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये गोल ठरलेला आहे त्या माणसाचे सगळे सूत्र त्या गोलच्या हातात असतात आणि हा माणूस त्याचे सगळे स्वप्न, त्याचं सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या गोलच्या पाठीमागं दूरदृष्टी ठेवून पळत असतो. पर्स्युइंग देम एक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि गोल ठरला की माणूस त्या गोलचा काय करतो? पाठपुरावा करतो. त्याला स्वतःवर खात्री असते, शाश्वती असते. त्याला माहीत आहे या गोलच्या पाठीमागं आपण पळलो आणि हे गोल जर आपण प्राप्त केलं तर आपलं भविष्य हे उज्ज्वल असेल. दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्राफ्टिंग अलोन अँड लिटिंग थिंग्स हॅपन. हे जर समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावून न घसरता जी नौका, जीवनाची नौका आपण घेऊन चालत आहोत, न भरकटता, ती नौका न भरकटता ठरलेल्या सुरळीत मार्गावरून आपल्याला पुढे नेता येऊ शकते जर गोल आपण ठरवलेला असेल तर. 3rd पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. आयुष्याचं ध्येय ठरवणं हे दिसायला जरी सोपं असेल ना मित्रांनो, फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. परंतु काही लोकांसाठी हे खरंच चॅलेंजिंग आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. जर आयुष्यामध्ये गोल नसेल ना तर माणूस त्याचं आयुष्य भीत जगत असतो. आणि एखाद्या माणसाने गोल करायचं जर ठरवलं, स्वतःचं आयुष्याचं ध्येय जर ठरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला कुठलीही भीती किंवा कुठलाही अडथळा त्याला येत नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव. शेवटी काय आहे, ज्याला ध्येय ठरवायचं आहे त्याने ध्येय ठरवताना शेवटी आपल्याला काय प्राप्त करायचं हे सुरुवातीला ठरवावं लागेल. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. जर तुम्हाला जे स्वतः ठरवलेलं ध्येय आहे ते पूर्णत्वास न्यायचं असेल तर ध्येय ठरवलेले किंवा ध्येय म्हणजे काय याच्यामध्ये जे एक्सपर्ट लोक काम करत आहेत ते अशी शिफारस करत आहेत की पुढच्या 5 पायऱ्या तुम्ही पार केल्या पाहिजेत. बघा स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला मी आपल्या चॅप्टरच्या नावाचं ॲक्रॉस्टिक केलेलं दिसेल, स्मार्ट. सेम ॲक्रॉस्टिक त्यांनी इथे तयार करून दिलं आहे. स्मार्ट गोल आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस. स्मार्ट ध्येय ही एक यशस्वी पुरुषाला म्हणजे लोकांना जर यशस्वी व्हायचं असेल किंवा यश मिळवायचे असेल तर त्यांना मदत करणारी एक विचार पद्धती आहे. मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग म्हणजे विचार पद्धती. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. या 5 अल्फाबेटपासून 5 गोष्टी महत्त्वाच्या त्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे निश्चित. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगी. अचिवेबल जे आपल्याला प्राप्त किंवा साध्य करता येईल असे. रिअलिस्टिक वास्तववादी असायला पाहिजे. अँड टाईम बाउंड
म्हणजे हे ध्येय प्राप्त करण्यासाठी एक कालमर्यादासुद्धा निश्चित केलेली असायला पाहिजे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे मार्गदर्शक सूची, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणू शकतो गाईडलाईन ऑर हेडिंग. मग पहिलं आपल्याला पाहायचं आहे स्मार्टमधलं यस, स्पेसिफिक. हे आपल्या ध्येयाकडे जाणारी पहिली पायरी आहे. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे किंवा यश प्राप्त करायचं आहे त्या क्षेत्र सुरुवातीला आपण शोधलं पाहिजे. क्षेत्र जर स्पष्ट असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे ते ध्येय प्राप्त करायचं आहे ते जर फिक्स असेल तर तितक्याच उत्तम प्रकारे आपण ते ध्येय साध्य करू शकतो. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. जे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण निघालेलो आहोत ते ध्येय प्राप्त करण्याचं मापदंड आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ते ठरवणं गरजेचं आहे आणि त्या मापदंडानुसारच आपण आपल्या जीवनाची वाटचाल त्या ध्येयाकडे करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी इथं दिलं आहे, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. जर आपल्याला घर बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. घर बांधताना किती क्षमतेचं ते घर असायला पाहिजे, काय त्याची कॅपॅसिटी असायला पाहिजे. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, आणि ते किती दीर्घकाळ टिकलं पाहिजे याच्याविषयीचा विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा आणि तेव्हाच आपण गोल साध्य करू शकतो, म्हणजेच घर निश्चित कालावधीसाठी आपण बांधून ठेवू शकतो. सेकंड पॉईंट, मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. ध्येय मोजणे हा आपल्याला ध्येय प्राप्ती करण्यासाठी प्रगतीची एक विशिष्ट दिशा दाखवते. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. एखाद्याने नेमके आपण कोठे आहोत याचे मापन केले पाहिजे. आपल्यामध्ये कितपत सुधारणा झाली आहे ध्येय प्राप्त करत असताना याचं आत्मपरीक्षण होणं सुद्धा गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी इथं उदाहरण दिलं आहे फुटबॉल गेमचं. फुटबॉल गेममध्ये जेवढे प्लेयर आहेत त्या प्रत्येक प्लेयरची, त्या प्रत्येक खेळाडूंची त्या ग्राउंडवरची भूमिका आणि त्या ग्राउंडवरचं त्यांचं स्थान म्हणजे पोझिशन हे अगदी स्पष्टपणे ठरवून दिलेलं असतं. तेव्हा आणि तेव्हाच आपण त्या गेममध्ये यश प्राप्त करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, अचिवेबल. सेटिंग गोल दॅट कॅन बी कम्प्लिटेड. गोल ठरवणं इथपर्यंत आपण पूर्ण करू शकतो इन द डिस्टिंग्विश्ड पिरियड ऑफ टाईम. परंतु ठरवलेलं ध्येय एका विशिष्ट कालखंडात पूर्ण झालं पाहिजे. ऑफन these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. अनेकदा ही ध्येय आपल्याला यशाच्या मोठ्या शिखरावर घेऊन जातात. जी ध्येय सद्यस्थितीत आपण साध्य करू शकतो याचाच विचार केला पाहिजे. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की विद्यार्थी दशेत आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकत नाही. प्रेसिडेंट, राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान आपण बनू शकत नाही आहेत, कारण या पदापर्यंत पोहोचण्यासाठीचा एक मर्यादा घटनेने घालून दिलेली आहे. परंतु भविष्यात ती आशा ठेवण्यास काही हरकत नाही आहे.
आजच जर ठरवलं की मला या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे, तर त्या दिशेने जर पावलं टाकायला सुरुवात केली तर आपण भविष्यात घटनेला धरून आपण पंतप्रधान होऊ शकतो किंवा राष्ट्रपती होऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स that are within one's current skill set or area of expertise. आपल्या आवाक्यातील जे ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. गोल्स आर विदिन वन्स म्हणजे आपल्या आवाक्यातील. अत्यंत कमी कालावधीत एखाद्या गोष्टीत पारंगत होण्याची अपेक्षा चुकीची आहे. तो काय म्हणतोय, और एरिया ऑफ एक्सपर्टीज. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम. त्या ध्येयापर्यंत जाताना आपण किती पारंगत झालोय हे काळ ठरवत असतं. त्याला वेळ लागतो. एखादी गोष्ट शिकताना माणसाला ती पूर्णतः आत्मसात करण्यासाठी काय होतो, वेळ लागतो. सो एक्सपर्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट in a short amount of time is unrealistic. कमी कालावधीमध्ये आपण एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत होऊ हे चुकीचं आहे. अशा कुठल्याही भ्रमामध्ये राहायचं नाही. Being realistic will make it easy to be successful at attaining goal. जर आपण आपल्या ध्येयपर्यंत पोहोचायचं असेल, आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचं असेल, तर आपल्याला वास्तववादी असणं गरजेचं आहे, रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसतात. डोक्यात आपल्या ध्येयाचं चित्र हे स्पष्ट असायला पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे टाईम बाउंड. ध्येय किती दिवसात प्राप्त करायचं आहे याचं बंधन आपल्याजवळ असायला पाहिजे. वेळेची मर्यादा आपल्याजवळ असायला पाहिजे. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीजेस फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आपण आपलं फोकस, आपली कालमर्यादा जर आपण ठरवून घेतली तर आपण आपल्या कामावर फोकस करू शकतो. म्हणजे लक्ष केंद्रित करण्यास कालमर्यादा आपल्याला बंधन घालते. आणि त्याचबरोबर कालमर्यादा जर घातलेली असेल तर आपल्याला जबाबदारीची जाणीवसुद्धा होते. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर ते वजन कमी करण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला माहीत असतं. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम अ रियालिटी. परंतु आपल्याला वजन कमी करायचं आपण ठरवलं आहे आणि अवेळी खात राहणे, सतत खात राहणे, अशा जर गोष्टी आपण केल्या तर आपल्याला वजन कमी करणं हे जे ध्येय आहे ते सत्यात उतरवता येणार नाही. इट मे बी एक्झरसाइज, डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. याच्यासाठी वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, नियमित एक्झरसाइज करावं लागेल. जे सांगितलेला डायट आहे म्हणजे आहार जो आहे ठरलेला आहार तेवढंच तुम्हाला घ्यावं लागेल. आणि जे स्ट्रेस फ्री थॉट्स, तुमचे जे विचार आहेत त्याच्यावर ताण आला नाही पाहिजे, म्हणजे तणाव विरहित विचार तुमचे असायला पाहिजेत. All these have to be practiced and implemented within hesitation, doubt or indifference, but within a deadline. मनाची कुठलीही द्विधावस्था न होऊ देता, मनामध्ये कसलीही शंका येऊ द्यायची नाही किंवा माझं वजन कमीच होत नाही आहे अशी उदासीनता मनामध्ये बाळगायची नाही. ठरलेल्या जी काही मुदत तुम्हाला दिलेली आहे ते मुदत काटेकोरपणे आपण पाळायची. आणि या गोष्टीचं जर पालन केलं तर तुमचं ध्येय, जे वजन कमी करण्याचं जे ध्येय आहे ते तुम्ही सहज वेळेच्या आतमध्ये पूर्ण करू शकता. विजन्स, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स
आर ऑल व्हॅल्युएबल. ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्या मनामध्ये असणारी जी विजन आहे, दृष्टी, जी विशेष इच्छा जी आहे, विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन म्हणजे ज्या उद्देशाने तुम्ही वजन कमी करण्याच्या ध्येयाकडे चालतायत ते ध्येय, अँड ड्रीम्स आणि तुमचे स्वप्न, हे खूप मौल्यवान गोष्टी आहेत. दे स्पीक ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन where we can't want to reach. where we want to reach. या विजन, विशेष, इंटेन्शन आणि ड्रीममुळंच काय होतं की आपली कल्पनाशक्ती सतत काय होते, जागृत राहते आणि आपल्याला नेमकं कुठं पोहोचायचं आहे हे ठरवण्यासाठी या 4 शब्दांना खूप महत्त्व आहे. ते आपल्याला सतत प्रोत्साहन देत असतात. In order to get there, however, we need to bring life image down to earth and plan to execute our strategies. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनामधील ज्या काही प्रतिमा आहेत त्या प्रतिमा प्रॅक्टिकली तुम्हाला कृतीमध्ये आणावं लागतील, म्हणजे व्यावहारिक पातळीवर तुम्हाला आणावं लागतील आणि त्या आणल्याच पाहिजेत. आणि त्या प्रतिमा तुम्ही प्रॅक्टिकली जर कृतीमध्ये जर आणल्या तर त्यानुसारच तुम्हाला तुमचं धोरणही आखता आले पाहिजे. क्वालिटीज अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आपण आपल्यामध्ये असलेली ऊर्जा आणि गुणवत्ता आणि ती किती प्रमाणात वापरली आहे याच्यावर आपण काय प्राप्त केलंय हे दिसून येतं. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आयुष्य हे एखाद्या तुतारीसारखं आहे. तुतारीमध्ये जर हवा भरली नाही तर त्याच्यातून आवाज बाहेर येणार नाही. जर तसंच आपण या आयुष्याला काही दिलं नाही तर त्या आयुष्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. हे आपल्याला आयुष्याला देणं आहे. 5 महत्त्वाचे पॉईंट्स आपलं गोल साध्य करण्यासाठी आपल्याला इथपर्यंत घेऊन येतात. अँड द लास्ट पॅरेग्राफ ऑफ दिस चॅप्टर, सक्सेस is a walk in the dark, finding the right footing, preciously mastering the skills and getting to the next place. All depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. आपल्यामध्ये यशवंत होण्याची किंवा यशस्वी बनण्याची इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. योग्य मार्ग निवडून व स्वतःमधील सुप्त गुणांचा व कौशल्याचा वापर करून आपण अडचणी दूर करू शकतो व परिस्थिती हाताळू शकतो. आपण सध्या कुठे आहोत व आपणास कोठे जायचे आहे हे आपण पहिलं जाणलं पाहिजे. जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा प्रत्येक पायरीने आपल्याला आधार दिला पाहिजे, त्या पायरीने आपल्याला पाडलं नाही पाहिजे. मित्रांनो, खूप फंटॅस्टिक असा हा चॅप्टर आहे. आयुष्याचं गोल तुमच्या डोळ्यासमोर आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. या वर्षीचं आपलं सगळ्यात मोठं गोल आहे टू गेट सक्सेस इन 10th क्लास एक्झाम विथ गुड मार्क्स. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ध्येय ठरवणं भाऊ सोपं नाही आहे.
कठीण मार्गाने जावं लागतं, कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागतं. प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा आपल्याला पाळाव्या लागतात. आणि हे सगळं केलं तरच आपण आपलं गोल साध्य करू शकतो. मित्रांनो, इथं हा पार्ट संपलेला आहे. हिअर इट इज फिनिश्ड. Thank you very much for hearing me. If you are having any doubt, you can comment me in comment box. Thank you very much, and please do subscribe, like and share my YouTube channel. Thank you very much, friends.